त्यांचा राजीनामा घेतला. देशाच्या तरुणांनी आंदोलन करून लाठीकाठी खाऊन पेलेट गन्सच्या समोर जाऊन त्यांनी राजीनामा त्यांचा घेतलाय. मला वाटतं काय की कुठेतरी लाज वाचवण्यासाठी काल त्यांनी त्यांचं स्वागत केलं, जंगी स्वागत केलं त्यांनी. बिहारमध्ये विद्यार्थी आणि आंदोलकांवरती AK-47 मधून गोळीबार करण्यात आलेला. बिहारमध्ये जे झालं एकदम भयानक प्रकार झाला. एकतर तिकडच्या तरुण विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा त्यांची आपण त्यांना सलाम केलं पाहिजे. ते जाऊन विचारत होते टीयर गॅस नाही आणला का वगैरे वगैरे, तरी देखील ते हटले नाहीत. पण तुम्ही पाहिलं असेल AK-47 कुठच्या परिस्थितीत वापरलं जातं? एखाद्या टेररिस्टला फेस करताना आपण वापरतो. आणि जर हे जनरल डायरसारखे हे सरकार, जनरल कायर वापरत असतील भाजपवाले, कोणावर वापरता तुम्ही? अनआर्म्ड प्रोटेस्टर्सवर, ज्यांच्या हातात काही हत्यारं नाहीत आणि कशाला हत्यारं हातात घेतली पाहिजेत? आम्ही आमच्याच सरकार, जे आमचं सरकार वाटत होतं त्यांच्याकडून काहीतरी मागत होतो. पण हे जर तिथे झालं असेल तर दुसरीकडे होऊ शकतं. आणि म्हणून नुसतं सस्पेन्शन नाही, त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. आदित्य, काही रिपोर्ट्स असे आलेले आहेत की या आंदोलनाला काही परदेशी ताकदींचा सुद्धा हातभार लागला. त्यात काही पाकिस्तान, चायना या ठिकाणाहूनही त्यांना रसद पुरवली गेली असे काही आज बघा. हे जर खरं असेल चायनीज फंडिंग, सोरोस फंडिंग, US फंडिंग, बांगलादेश फंड करू शकतं का हा एक प्रश्न आहे. पण हे सगळं खरं असेल मग केंद्राच्या गृहमंत्र्यांचा तुम्ही राजीनामा मागितलं पाहिजे की एवढं सगळं आपल्या देशापर्यंत पोहोचू शकतं. म्हणजे ते पण फेलियर आहेत. म्हणजे एक तर त्यांनी लाठीचार्ज केला म्हणून त्यांच्यावर प्रश्न विचारायचे की बाहेरून जर फंडिंग खरोखर आलं असेल म्हणजे त्यांचं सरकार. आता 12 वर्ष केंद्रात मोदी साहेबांचं सरकार आहे ना, तेव्हा काय सांगितलं होतं की पाकिस्तान की आंखें भी हमारे पास देख नहीं पाएंगी. आणि सगळं एवढं जर आमच्या देशात येत असेल मग फेलियर कोणाचं आहे? भाजपचं आहे. खासदार कंगना राणावत शी आदित्यजी विषय फंडिंगचा नव्हता, जे काही रिपोर्ट्स आले त्याच्यामध्ये असं म्हटलं नाही. पण तुम्ही विचार करा ना, तुम्ही दिनेशजी विचार करा, जर खरोखर एवढं देशात आपले इन्फ्लुएन्स करू शकत असेल म्हणजे देशाची होम मिनिस्ट्री पण फेलियर आहे ना. आणि मग तुम्ही काल शिवाजी पार्कमध्ये किंवा रत्नागिरीत कोण आंदोलनाला, कुठे नाशिकमध्ये, कोणी नागपूरला खरोखर विचारलं पाहिजे होतं. मी एकाचं तर बघितलं की कोणी चायनीज फंडर असेल तर आमचं होम लोन आहे ते पण थोडं हे करून द्या. Several Maharashtra examinations like MHCET or even the FDA related exams which are coming under scanner. Yes. Do you think now there is high time, this is high time that we need to have a complete overhaul of education system, not just at the center but also at the state level? Primarily, I think that the BJP does not believe in the power of the education system. The NEP was actually brought into this country 6 years ago. I don't think much has happened beyond that. A lot of schools today are closing because of either no electricity or students walking out of the school, no midday meals or terrible midday meals, lack of toilets, lack of sanitary pad vending machines, all of these things, or even lack of teachers. You saw a scam in the TET examination that had to be postponed. It's indefinitely postponed. MHCET again, you see 2 kids, siblings from Nanded getting identical marks and one kid from Bandara getting better marks, whereas they failed badly in their 12th standard exams. Not failed but performed terribly. The point is, the Chief Minister of Maharashtra is not ready to come out and speak on whether these papers were leaked or not. It's as simple as this. If something has happened in Punjab, the Punjab CM and Mr. Kejriwal are speaking, taking accountability for it. Why can't Mr. Fadnavis come and speak about it? If there indeed is a scam, he will not speak about it. And if there is no scam, he will speak transparently about it. The bigger problem lies in this, that the admission for the MHCET round starts tomorrow. And till today, the students are in a state of chaos, wondering whether a scam has happened or not, whether the paper has been leaked or not, and whether they should protest or not. I firmly believe that the Chief Minister, Mr. Fadnavis, should step out, speak to the media, answer questions, and have a transparent, question-answer session where the media can ask him about accountability for these scams, be it in the TET paper, be it in MHCET, or be it in the FD one. Aditya, we've seen that government promised cases to be withdrawn against protesters, but that's not really happening. CJP has taken on record. Yes, I think Bihar and Assam have taken cases back, but Maharashtra is still lagging behind. I don't know what kind of ego is holding back Mr. Fadnavis from withdrawing the cases on these protesters. Maybe it is to do with the education system that the BJP wants to capture, and that is why Mr. Fadnavis is not withdrawing those cases. Nonetheless, we will be keeping a promise that we made last week. The cases primarily are not on protesters from the protest calls that we had given. We had made a promise that we will take the cases on ourselves, not on protesters. The protests on the cases on people from the other protests. Nonetheless, if anybody from Maharashtra mails us on shivsenaubtlegal@gmail.com,
with their FIR notices or other notices, we will fight these cases for them. आणि ते आता काँग्रेसकडून युवक काँग्रेसकडून महाराष्ट्रातल्या शिक्षण मंत्र्यांचा सुद्धा राजीनामा मागितला जातोय. यामध्ये दादा भुसेंचं स्पेशली कारण मराठी शाळांची संख्या कमी होणं, तिथल्या अडचणी असणं आणि काही सदृश्यपणे शिक्षण संस्था आहे त्यामधल्या काही गोष्टी. नक्कीच मला वाटतं ह्याच्यात सगळेच पुढे येतील, कारण आपण पाहिलं असेल एक जागरूकता आता देशामध्ये आलेली आहे. आणि ही फक्त शिक्षण व्यवस्थेबद्दल नाही, पण आता प्रत्येक घोटाळा जो येईल मला वाटतं आता देश जागृत झालेला आहे आणि ते प्रश्न विचारणार कुठेही थांबणार नाही. ह्या तरुण पिढीने एक हिंमत दिली, जे आपल्या सर्वांच्या मनात जे प्रश्न होते ते त्यांनी व्यक्त करून दाखवले. दादा भुसेंच्या राजीनाम्याच्या मागणीला तुम्ही पाठिंबा ते तर आम्ही कधीपासून मागतो, पण मुद्दा असे गंमत जर बाजूला सोडली, कारण बघा MSRDC त्यांच्याकडे काही वेळ खातं होतं, मिसिंग लिंक पण त्यांच्याकडेच त्यांच्याच कार्यकाळात थोडं त्याचं काम झालं होतं, रस्ते अनेक तसेच आहेत. आता जे झालेलं आहे मागच्या वर्षीचा युनिफॉर्म स्कॅम आहे, अजून मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी गणवेशापासून सगळ्या गेलेल्या नाही आहेत आणि स्वतः त्यांच्याकडे केंद्राकडून तर तुटपुंजी मदत आलीच आहे, स्वतः काही मागायला हिंमत नाही आहे, पण जे स्कॅम होतात त्याच्यावर काही बोलत नाही आहेत. धन्यवाद. सागर तुम्ही घे. आपल्या सर्वांना माहिती आहे की गेले 10 दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक शहरांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलनं होत आहेत. तरुण विद्यार्थी हे रस्त्यावर येत आहेत. सगळे पक्षीय भेदभाव बाजूला ठेवून भारतीय नागरिक म्हणून रस्त्यावर उतरून अर्थात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. पण हा फक्त धर्मेंद्र प्रधान यांच्यावर राग नाही, तर एकंदर सरकारच्या पूर्ण कारभारावर राग होता आणि वेगळ्या माध्यमातून वेगळ्या जसं रील्स असतील किंवा कोण पोस्टर बनवते काय प्रकारातून हे सगळे व्यक्त होत होते. मुख्य गोष्ट हीच आहे, आपण पाहिलं असेल गेले 2 दिवस जेव्हा चर्चा सुरू झाली आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, त्याचवेळी तिथेच केंद्रामध्ये अभिजित दिपके असतील, सौरव दास असतील, ह्या सर्व मंडळींनी अजून एक वचन भाजपच्या सरकारकडून घेतलं होतं, ते म्हणजे सगळ्या FIR मागे घेण्याचं. आपण पाहतात जेव्हा पहिलंच हे आंदोलन झालं 19 तारखेनंतर 20 तारखेला दिल्लीत जो लाठीचार्ज झाला, उत्स्फूर्तपणे अनेक ठिकाणी तरुणाई बाहेर पडली, अनेक जेनझी असतील, जेन अल्फा असतील, मिलेनियल्स असतील, हे सगळे बाहेर पडले रस्त्यावर आणि आपल्या प्रकारे जी आंदोलन